नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता अर्णव आहे तर तो अर्णव मोबाईल घ्यायला दुकानावर आलेला आहे। तेव्हा लगेच आता तेथील जे काही आता हे दुकानदार बाबा आहे तर ते म्हणतात की अरे आरव सर, तुम्ही काय काम होतं? तेव्हा आरव म्हणतो की मी माझा मोबाईल इथे रिपेअर करण्यासाठी दिला होता। तर ते बाबा म्हणतात की काय मनोजकडे का? आरव म्हणतो की हो मनोजच होते, तो इथे नाही, तो गावाला निघून गेलेला आहे असं सांगतात। कारण आता वल्लरीने त्याला पैसे दिलेले असतात आणि तो मोबाईल त्यांनी वल्लरीला दिलेला आहे, म्हणून आता मोबाईल देण्यासाठी काही त्यांच्याकडे नसतो, म्हणून शेवटी आता हे असं खोटं नाटक त्यांनी केलेलं असतं। मग लगेच आता अर्णव म्हणतो की काय गावाला निघून गेला, पण माझा मोबाईल इथे बघा ना असेल आणि तो मला द्या। त्यावरती आता लगेच ते बाबा दुसरा तो जो काही आहे ना व्यक्ती, काम करणारा मुलगा, त्याला म्हणतो की बघ रे अनुज, जरा काही मोबाईल वगैरे आहे की यांचा कोणता? बरं लगेच ताबडतोब बघ। तेव्हा तो मुलगा आहे तर तो मोबाईल शोधत असतो अर्णवचा। लगेच आता तो चेक करतो आणि म्हणतो की सर पण आहो, आज जे मोबाईल म्हणजे रिपेअर करण्यासाठी आले होते ते सगळे मोबाईल देऊन टाकलेले आहेत। तेव्हा अर्णव म्हणतो की असं कसं होऊ शकतं? मी माझा मोबाईल तर इथेच रिपेअरला टाकलेला आहे आणि तो मोबाईल अजूनपर्यंत कोणी नेलेला नाही, म्हणून एकदा चेक करा। तेव्हा आता ते बाबा पुन्हा आता त्या अनुजला मोबाईल चेक करायला सांगतात। आता बाबांना सुद्धा माहिती नसतं। बाबा म्हणतात की मनोज मात्र आता गावाला निघून गेलेला आहे, एक काम करतो मी त्याला फोन करून विचारतो। तेवढ्यात मात्र आता फोन केला जातो परंतु फोन स्विच ऑफ येतो। तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की तुम्ही काय बोलतात? तो गावाला निघून गेला, स्विच ऑफ येतो, एकदा नंबर द्या बरं प्लीज। तो घाईने शिर्केंना फोन नंबर घ्यायला सांगतो। तेवढ्यात मात्र शिर्के हे फोन लावतात परंतु नॉट रिचेबल दाखवलं जातं। अर्णव म्हणतो की म्हणजे काय आणि कुठलं गाव आहे असं विचारतो। तेव्हा लगेच आता ते म्हणतात की म्हणजे ते काका आहे तर ते काका सांगतात की गाव वगैरे कोणतंही माहिती नाही, परंतु गावी जाऊन तो बिझनेस करतो असं म्हणालेला आहे। तो काहीतरी लॉटरी लागली आणि बिझनेस करणार आहे असं म्हणत होता। तेव्हा अर्णव म्हणतो की काय बोलतात, म्हणजे बिझनेस करतोय? अर्णवला फार टेन्शन येतं। अर्णव म्हणतो की काय बोलतात हे, आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात येतं का? कारण त्या मोबाईलमध्ये माझं खूप इम्पॉर्टंट काम होतं आणि तुम्ही हे सर्व काय बोलतात? खूप महत्त्वाचा डेटा त्यामध्ये होता आणि प्लीज एकदा सगळं काही बघा आणि चेक करून बघा। तेव्हा ते म्हणतात की हे बघा, पॅनिक होऊ नका तुम्ही, पुन्हा एकदा चेक करतो आणि तुम्हाला सांगतो। म्हणून आता ते काका स्वतः चेक करायला आता घेतात, कारण मोबाईल नक्की कुठे असेल आणि ह्या मुलाने ह्या मनोजने काय केलं असेल त्यांना माहिती नसतं। अर्णवला टेन्शन येतं। अर्णव म्हणतो की तो तर कायमचा निघून गेला, त्यामुळे शिर्के लवकरात लवकर एकदा फोन करा बरं। तेव्हा शिर्के फोन ट्राय करतात। तेव्हा आता लगेच नॉट रिचेबल येतो, तर अर्णवला आणखीन टेन्शन येते। अर्णव रागावलेला असतो। ते काका फोन चेक करतात पण त्यांचा फोन कुठेही नसतो आणि म्हणतात की अर्णव सर नाही मिळत। अर्णवला फारच राग येतो। अर्णव म्हणतो की तुम्हाला कळतं का, त्या मोबाईलमध्ये माझा फार महत्त्वाचं काम होतं, डेटा होता। माणूस असा कसा निघून जाऊ शकतो? लॉटरी लागते म्हणजे नक्की काय आहे? आणि अर्णव इतका कितका भडकलेला असतो। शिर्के म्हणतात की सर प्लीज शांत व्हा, नक्की आता कोणता बिझनेस करणार आहे तो? तुम्हाला माहिती कसं नाही की त्याचं गाव कोणतं आहे? तुम्ही कसे असे व्यक्ती इथे कामाला ठेवू शकतात? शिर्के आता त्या काकांना म्हणतात की सर प्लीज एकदा चेक करा। तेव्हा ते खूप घाबरतात आणि म्हणतात की ठीक आहे, मी स्वतः पुन्हा एकदा बघतोय। आता ते काका शोधायला जातात, तर आता शिर्के अर्णवला म्हणतात की सर मला तर असं वाटतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, याला नक्कीच कोणीतरी मॅनेज केलेला आहे। जे अचानक तो गावी गेला, त्याचा फोन सुद्धा आता मोबाईल नॉट रिचेबल लागत आहे, त्याला लॉटरी लागलेली आहे आणि हा बिझनेस करणार आहे, तर नक्कीच काहीतरी गोंधळ आहे। तर अर्णव विचारतो की आता काय करायचं? तर शिर्के म्हणतात की मी काहीतरी मार्ग शोधून काढतो, आता इथे थांबण्यात कोणताही अर्थ नाही, चला आता आपण निघूयात। तेव्हा अर्णव आणि शिर्के घरी निघून येतात, तर आता वल्लरी वाट बघत असते। ती सारखी दरवाजाकडेच आता डोळे लावून बसलेली आहे की अर्णव कधी घरी येईल, आणि ती सारखं सारखं मात्र अविनाश मामाला हेच विचारत असते की अहो किती वेळ झाला अर्णव अजून घरी नाही आलेला, केव्हा येईल तो? तेव्हा आता अविनाश मामा म्हणतात की अगं तू तर सारखे सारखे डोळे लावूनच बसलेली आहे आणि 10 वेळा विचारून झालं की अर्णव कधी घरी येईल, म्हणजे एरवी तुला आता घरातील माणसांची खूपच काळजी वाटायला लागलेली आहे की कोण कधी घरी येईल, आणि बारीक सारीक सगळ्या गोष्टीवर तुझं आजकाल खूपच लक्ष असतं, या अगोदर कधीही तू इतकं लक्ष ठेवून नव्हती। तेव्हा वल्लरी मामी रागाने म्हणते की मग आता काही प्रॉब्लेम आहे का? अविनाश मामा हसतात आणि म्हणतात की मला काही प्रॉब्लेम नाही, उलट मला ते आवडतं पण। तेव्हा आता वल्लरी लगेच म्हणते की पण नाही आणि बिन नाही, अगोदर अर्णवला फोन करा आणि विचारा ते कुठपर्यंत पोहोचलेले आहे। तेव्हा अविनाश मामा वल्लरीला म्हणतो की अगं बाई, लहान मुलांसारखा हट्ट करू नकोस, बरं शांतपणे बस इथे। वल्लरीचा जीव एकदम धाकधूक होत असतो। ती म्हणते की नक्कीच अर्णवला सगळं काही कळालं असेल आणि त्याला आतापर्यंत सगळं काही समजलं असेल। देवा आता माझं काही खरं नाही, म्हणून वल्लरी खूपच घाबरलेली असते, डोळे बंद करून उभी असते। आणि तेवढ्यात अविनाश मामा
तेथे तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की झालं, मनातल्या मनात बोलून झालं का? तेव्हा आता वल्लरी अगदी घाबरून टन अशी उडी मारते आणि अविनाश मामा हात जोडून म्हणतो की अगं बाई, मी तुला रिक्वेस्ट करतो, जास्त काळजी करू नको, येतील ते. आता वल्लरी म्हणते की अहो तुम्हाला का कळत नाही? मग म्हणजे रमाकांतला ज्या गुंडांनी किडनॅप केलं होतं आणि बारीक नजर ठेवून त्यांनी आपल्या अर्णववर अशी नजर ठेवली आणि त्याला सुद्धा काही केलं तर काय करायचं? तेव्हा आता अविनाश मामा सुद्धा विचारात पडतात आणि म्हणतात की हो ना, तुझी शंका एकदम बरोबर आहे, परंतु अगं आता जास्त काळजी करणं हे सुद्धा बरोबर नाही. येईल तो, नको काळजी करू. अगं जरा काळजी करू नको, शांत बस, तू कर काळजी, परंतु जरा शांत. आणि तो बस म्हणून आता तिचा हात धरतो आणि विचारतो की काय झालं? अगं वल्लरी, तुझी तब्येत बरोबर आहे ना? आणि तुझे हात इतके अगदी गार पडलेले आहेत. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो मी तुम्हाला सांगितलं ना, मला फार टेन्शन आलेलं आहे. अविनाश मामा विचारतो की कसलं टेन्शन आलेलं आहे? तेव्हा वल्लरी म्हणते की अहो अर्णव. आणि तेवढ्यात अर्णव समोरून येतो. वल्लरी लगेच धावतच अर्णवच्या जवळ जाते. वल्लरी काहींनी विचारते की अरे अर्णव, काय झालं? मंजुळा काय म्हणाली? तेव्हा अविनाश मामा पुढे येतो आणि वल्लरीला म्हणतो की वल्लरी, अगं सावकाश, जरा शांत होऊन दे त्याला. आताच तो घरी आला, मग शास्त्र घेऊन दे त्याला आणि मग आता त्याला विचार काय विचारायचं आहे ते. तेव्हा अविनाश मामा अर्णवला म्हणतात की जरा रिलॅक्स हो आणि बघ काय झालं ते. तेव्हा अर्णव म्हणतो की मंजुळाच्या बाबांनी सांगितलं की ती आता आपल्याला मदत नाही करू शकणार. हे ऐकून आता अविनाश मामाला तर धक्का बसतो, परंतु वल्लरीच्या मनासारखं होत असतं. अविनाश मामा विचारतो की काय झालं, पण ते का असं म्हणाले? तेव्हा अर्णव म्हणतो की कारण त्यांना त्या सगळ्यामध्ये एक खूप मोठी रिस्क वाटते आणि मंजुळाला मात्र ह्या पोलीस केसमध्ये त्यांना पुन्हा नाही अडकवायचं आणि त्यांना तर असं वाटतं की आता मंजुळाचं तिच्यासमोर तिचं फ्युचर आहे. मग आता हे सगळं त्यांना खूप रिस्की वाटतं. तेव्हा आता वल्लरी मुद्दा म्हणते की अरे असं कसं, म्हणजे ते आपल्याला मदत करण्यासाठी नाही म्हणाले, मदत नाही करणार म्हणजे नक्की काय? त्यावरती आता अर्णव म्हणतो की मामे हे बघ, त्यांचं म्हणणं काही चुकीचं नाही आणि त्यांच्या जागी मात्र ते बरोबर आहेत आणि ते त्यांच्या जागी जरा व्यवस्थितच विचार करतात, त्यामुळे मात्र मी त्यांना जास्त फोर्स नाही केलेला. तेव्हा अविनाश मामा म्हणतो की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, यातून मात्र दुसरा काहीतरी मार्ग निघू शकतो. असे बोलून आता अर्णव आतमध्ये निघून जातो. तेव्हा कुठे मामीच्या जीवात जीव येतो. तेव्हा ती शांत होते आणि मनात म्हणते की चला तर, म्हणजे काही काळासाठी तर संकट आता टळलेलं आहे, म्हणून तिला आनंद होतो. त्यानंतर अर्णव रूम मध्ये येतो आणि तो आता टेन्शन मध्येच असतो, काहीतरी विचार करत असतो. ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि अर्णव सरांच्या जवळ येऊन खांद्यावर हात ठेवत विचारते की सर काय झालं, तुम्ही कसलं इतकं विचार करत आहात? आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की बाबांचा मर्डर तर त्या सौदामिनीने केला नसेल ना? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर मला मान्य आहे, तुम्ही सगळ्या शक्यतेचा विचार करत आहे, पण मला नाही वाटत की हे सगळं सौदामिनी देशमुखने केलं असेल. त्यावरती अर्णव म्हणतो की मी इतकं खात्रीने म्हणतो, पण तू कसं आता इतकं खात्रीने म्हणू शकते की तुला हे सगळं नाही वाटत म्हणून? तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर अहो ह्या स्पर्धेमध्ये ती आपल्या डोळ्यासमोरच होती. तेव्हा अर्णव म्हणतो की अगं मी सिंदूर, तुला कळतं का, ती स्वतः थोडंच हे करणार आहे, तिच्याकडे माणसं आहेत, पॉवर आहे. ईश्वरी म्हणते की सर हे सगळं मान्य आहे, परंतु आपल्याकडून फक्त तिला कंपनी हवी होती. बाबांचा खून करून तिला काय कोणता फायदा होणार आहे बरं? त्यामुळे हे की जे काही तुम्ही निगेटिव्ह विचार करतात ना, ते सगळे मनातून काढून टाका. तेव्हा आता अर्णव म्हणतो की जोपर्यंत आता हे सर्व कोणी केलं आणि का केलं हे जोपर्यंत मला कळत नाही, तोपर्यंत मी शांत नाही बसू शकणार. इतके दिवस मला असं वाटत होतं की हे सगळं राकेशने केलेलं आहे आणि मंजुळा म्हणते की हे सर्व त्याने नाही केलेलं. हे सगळं किती कन्फ्युजन आहे, हे सगळं एकाच ठिकाणी येऊन थांबतं. मलाच कळत नाही की नक्की काय असेल हे सर्व. आणि तेवढ्यात मात्र अर्णवच्या मोबाईलवर शिर्केंचा फोन येतो. अर्णव फोन उचलतो आणि बोला ना शिर्के, असं म्हणतो. तर शिर्के सांगतात तर तुम्हाला एक महत्वाची इन्फॉर्मेशन द्यायची होती, एक माहिती द्यायची होती. म्हणजे तुमचा हे बघा, तुमचा जो काही हॅशटॅग आहे आणि फॉलोअर्सने मात्र तुमचा 1 मिलियनचा जो काही आकडा आहे तर तो पार केलेला आहे. सर कॉंग्रॅच्युलेशन्स असे खुश होत म्हणत असतो. तेव्हा अर्णव म्हणतो की शिर्के, तुम्हाला माझं मन समजतं का? नक्की माझ्या मनात आता काय सुरू आहे, सिच्युएशन काय आहे, आम्ही कोणत्या टेन्शन मध्ये आहोत याचा विचार तुम्ही केलात का? तुम्ही मला फॉलोअर्स बद्दल का सांगतात? म्हणून अर्णव त्यांच्यावर भडकलेला असतो. तेव्हा शिर्के सॉरी बोलतात, पण तेव्हा अर्णव म्हणतो की काय सॉरी सर, तुम्हाला कळतं का तुम्ही काय म्हणतात? आणि ह्या सर्वांनी काय होणार आहे? कंपनीचं प्रॉफिट वाढणार आहे का? आणि यामुळे काय होणार आहे की शेअर्स वाढणार आहेत का कंपनीचे? तेव्हा शिर्के म्हणतात की अहो सर, मला फक्त तुम्हाला हेच सांगायचं आहे की जेव्हा आता हे फॉलोअर्स तुमचे वाढलेले आहे तर तुम्हाला कोलॅबोरेशनच्या रिक्वेस्ट यायला सुरुवात झालेली आहे, तेच मला सांगायचं होतं. आणि सर प्लीज, मी तुम्हाला मेल केलेला आहे, एकदा तुम्ही तो मेल चेक करा. त्याबद्दल मात्र आता PRP मध्ये मार्केटिंग टीम आहे, तर तुम्हाला सगळं काही व्यवस्थित समजावेल.
तेव्हा अर्णव भडकलेला असतो. अर्णव म्हणतो की हे बघा शिर्के, शांत व्हा. काही कामाचे कॉल असतील ते फक्त कॉल करा, बाकी असले कॉल मला करू नका. म्हणून रागाने मात्र आता अर्णव फोन कट करतो. शिर्के सर करत असतात. मात्र आता अर्णव फोन ठेवल्यानंतर म्हणतो की स्टॉप इट. काय बोलतो हा शिर्के, फॉलोअर्स वगैरे काय, म्हणून अर्णवची चिडचिड सुरू असते. तेवढ्यात ईश्वरी हे सर्व ऐकते आणि अर्णवला म्हणते की सर, विचारे शिर्केवर तुम्ही किती चिडत असतात, कसे ते तुम्हाला ऑफिसमध्ये झेलतात काय माहिती. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघा शटाप, म्हणजे ईश्वरी, मी सिंदोर, जरा शांत राहा. तेव्हा लगेच आता ईश्वरी म्हणते की सर मी तुम्हाला काय म्हणते, इतके जर ब्रँड कोलॅबोरेशन येत असेल आणि त्यामुळे आपल्या सात्विक फॅशनच्या मार्केटिंगला जर फायदा होत असेल तर काय फरक पडतो. तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की नाही, आपल्याला त्या TRP ची गरज नाही, मी सांगून ठेवतो. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो सर, हे बघा, हे सगळे जे काही विचार आहे ना तर ते बाजूला ठेवा, कारण तुमच्या समोर तुमची इतकी सुंदर बायको उभी आहे, तिच्याकडे बघा. तेव्हा अर्णव म्हणतो की अगं काय बोलतेस, मी कोणत्याही सिच्युएशन मध्ये आहे, प्लीज स्टॉप इट. म्हणून तो ईश्वरीला सुद्धा शांत राहायला सांगतो. त्यानंतर आता ईश्वरी शांतपणे म्हणते की सर, मला तुम्हाला फक्त इतकंच म्हणायचं आहे, जे काही हे निगेटिव्ह विचार आहे तर ते प्लीज बाजूला ठेवा. आणि मला माहिती आहे की जे काही घडलेलं आहे तर ते आपण विचार करून नाही बदलू शकणार. आपण बाबांच्या खुनाचा शोध आहे तर तो घेतच राहायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूने सांगायचं गेलं तर आपल्या कंपनीच्या बाजूने जे काही फायद्याच्या गोष्टी आहे तर त्या करायला आपल्याला येत असतील, त्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला कोणती हरकत आहे. तेव्हा आता म्हणजे अर्णवला ईश्वरीचं म्हणणं पडतं. तर ईश्वरी प्लीज असं म्हणते. अर्णव म्हणतो की ठीक आहे. तेव्हा अर्णव मात्र विचार करत असतो आणि तसंच बेडवर मात्र तो असा पलटी पडतो आणि ईश्वरी त्याच्याकडे बघत असते. ईश्वरी सुद्धा विचारतच असते. त्यानंतर आता सकाळ होते. तर अर्णव आता तयार होतो आणि तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक कॉल येतोय आणि तो शिर्केंचाच कॉल असतो. तेव्हा अर्णव फोन उचलतो आणि बोला शिर्के असं म्हणतो. शिर्के म्हणतात की सर गुड मॉर्निंग, आज मात्र आपली जनरल मीटिंग आहे आणि ते सांगण्यासाठीच मी कॉल केला होता. अर्णव म्हणतो की मी पोहोचतोच, परंतु आकाशचं काय झालं. शिर्के म्हणतात की मी त्यांना कॉल केला होता परंतु कॉल त्यांनी रिसीव्ह नाही केलेला, त्यामुळे मी नम्रता मॅम यांच्याकडे निरोप ठेवलेला आहे त्यांच्याबद्दल. आता अर्णव म्हणतो की ऑल राईट आणि थँक्यू. तेव्हा मात्र आता फोन ठेवल्यानंतर अर्णव विचार करतो की आज मात्र AGM आहे आणि आता ह्या नेक्स्ट कमिटीसाठी आणि बोर्ड ऑफ डायरेक्टरसाठी मात्र काहीतरी आता इलेक्शन सुद्धा घ्यावं लागेल. या सगळ्याचा मात्र अर्णव विचार करत आहे. त्यानंतर आता इकडे वल्लरी डायनिंग टेबलवर बसलेली असते. नम्रता चहा बनवत असते आणि म्हणते की आई, आजच्या मीटिंगसाठी मात्र आता आकाशसाठी चांगला चान्स आहे. आता वल्लरी म्हणते की अगं म्हणजे काय, तर प्रश्नच नाही. म्हणते की अगं हे बघ, आकाशच्या कारकिर्दीमध्ये मात्र तू इतकं लक्ष घालते, हे बघून आणि ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं. व आता नम्रता तिला चहा देते आणि आता नम्रता ही आता वल्लरीला म्हणते की आई, मगाशी शिर्केंचा फोन आलेला होता. आकाश तेव्हा आजूबाजूला नव्हते, तेव्हा तो फोन मी रिसीव्ह केलेला आहे आणि तेव्हा मला समजतं की आज ऑफिसमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि कमिटीसाठी इलेक्शन सुद्धा आहे. तेव्हा हे ऐकल्यानंतर वल्लरी म्हणते की अच्छा. आणि नम्रता किचन मध्ये जाते तर वल्लरी विचार करते आज इलेक्शन आहे तर, आणि लगेच उठते आणि नम्रताला म्हणते की नम्रता, तुला एक गोष्ट सांगू का, मला काय वाटतं, कारण आपल्या आकाशने इतरांसाठी फक्त बसून नुसतं टाळ्या वाजवण्यापेक्षा त्याने मात्र ह्या इलेक्शन मध्ये भाग घ्यावा आणि त्याने जिंकून दाखवावं असं मला मनापासून वाटतं. तेव्हा हे ऐकल्यानंतर आता नम्रताला तेच हवं असतं आणि नम्रता खुशत म्हणते की आई, अहो मला सुद्धा तसंच वाटतं. वल्लरी खुशत म्हणते की हो ना, तर आता नम्रता हो असं म्हणते. तरी आता पुढे म्हणते की हे बघ, आता हे इलेक्शन मात्र आकाशने जर जिंकलं तर आकाश सुद्धा एक दिवस खूप मोठा बिझनेसमॅन होऊ शकतो. हे बघ, तुला एक गोष्ट सांगते की नवऱ्याला बाहेर जेवढी किंमत असते आणि त्यावर मात्र बायकोची किंमत ठरवत असते आणि जेवढी मात्र बाहेर किंमत त्याला असते तर तेवढी त्याच्या बायकोला घरामध्ये असते. मी जे काही म्हणते ते लक्षात येतच असेल तुझ्या. मग आकाश जर हे इलेक्शन जिंकला, विचार कर की तुझी सुद्धा या घरातील किंमत तर वाढेलच. आणि एक गोष्ट, जर तो आज हरला तर मात्र अर्णव आणि ईश्वरीची आयुष्यभर गुलामी करत तुला राहावंच लागेल. त्यानंतर आता इकडे ईश्वरी ही अर्णवला बोलवायला येते की सर चला, गरम गरम नाश्ता तयार आहे. आणि काय झालं सर, आज तर तुम्ही खूपच लवकर तयार झालात. मात्र आता अर्णव म्हणतो की अगं मी सिंदोर, आज ऑफिसमध्ये AGM आहे. तेव्हा आता ईश्वरी विचारते की AGM म्हणजे नक्की काय असतं. मात्र आता अर्णव म्हणतो की AGM म्हणजे आता जनरल मीटिंग आहे तर ती असते बोर्ड ऑफ डायरेक्टरची आणि सात्विक फॅशनच्या कमिटीचं इलेक्शन सुद्धा आहे आणि मी आकाशचं जे काही नाव आहे तर बोर्ड ऑफ डायरेक्टर साठी आता सुचवतोय, म्हणजे त्याचं नाव मी पुढे केलेलं आहे. तेव्हा हे ऐकून आता ईश्वरी खूपच खुश होते आणि म्हणते की सर हे तर खूपच बढिया आहे. तर अर्णव म्हणतो की मला सुद्धा मनापासून हेच वाटतं की आकाशने बोर्ड ऑफ
डिरेक्टर व्हावं. तेव्हा ईश्वरी खुशच म्हणते की सर तुम्हाला वाटतं तर नक्की होतील. त्यानंतर मात्र आता इकडे वल्लरी नम्रताला अगदी कान भरून सांगत असते, जर मात्र आता तो बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या पदावर गेला तर त्याला ऑफिसमधील मोठमोठे निर्णय आहे तर ते सुद्धा घेता येतील. ते खूप महत्त्वाचं आणि मोठं पद आहे आणि जर तो हे इलेक्शन जिंकला तर मला पूर्ण खात्री आहे की एक ना एक दिवस मागे टाकून माझा आकाश सुद्धा ही कंपनी खूप मोठी करू शकतो आणि तो इतकं त्याचं नाव कमवू शकतो. आणि ह्या गोष्टीचा मला अनुभव आहे, त्यामुळे मी तुला जरा कान उघडे ठेवून शिकवायला शिकवते. कारण आता नम्रता विचारते की काय झालं, तर आता वल्लरी म्हणते की कारण या गोष्टी माझ्या नवऱ्याला मी समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता. कारण माझा नवरा सतत अर्णवच्या मागेच होता आणि कायमच माझा नवरा मागेच राहिला. हे मला तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत होऊ नये असं मनापासून वाटतं, म्हणून मी हे सांगते. तेव्हा आता नम्रता म्हणते की आई हे त्यांना सुद्धा वाटायला हवं. आता वल्लरी म्हणते की खरंच आता जर हे इलेक्शन मात्र आकाश जिंकला तर तुम्ही दोघी सुद्धा खूप सुखी होताल. तेव्हा मात्र आता इकडे अर्णव आणि ईश्वरी आकाश बद्दलच बोलत असतात की आकाशला मात्र आता हे बोर्ड ऑफ डिरेक्टर व्हायचं आहे आणि ते त्यासाठी चांगलाच विचार करत असतात. अर्णव म्हणतो की आकाश खरंच खूप अगदी या म्हणजे पोस्टच्या लायकीचा आहे, तर ही पोस्ट त्याला मिळायलाच हवी. अर्णव आता असं म्हटल्यानंतर ईश्वरी म्हणते की हो खरंच आकाश सर खूप मन लावून काम करतात. ते आत्ताच्या स्पर्धेमध्ये बघा, स्वतःची टीम जिंकू दे किंवा हरू दे हा विचार त्यांच्या मनात नव्हता, फक्त सात्विक फॅशन वाचवावं हा एकच विचार त्यांच्या मनामध्ये होता. त्यानंतर आता इकडे नम्रता ही वल्लरीला म्हणते की आई आकाश मात्र आजच्या ह्या ऑफिसच्या इलेक्शन मध्ये निवडून यावे त्यासाठी आपण आणखीन काय करू शकतो. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आकाशचं आता अर्णव जिजूवर किती प्रेम आहे, ते त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीला होला हो करतात आणि ही त्यांची गोष्ट मला अजिबात आवडत नाही. तेव्हा आता लगेच वल्लरी म्हणते की हो ना, तो तर काय अर्णवचा भक्तच आहे, म्हणजे असं की आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा तुझ्या मनाला सलतात हो की नाही. आणि जर बायको म्हणून तुला जर ह्या सगळ्याचा त्रास होत असेल तर ते चांगलंच आहे. आणि मी तर किती वर्षापासून आकाशला हेच सांगत आहे की अर्णवच्या मागे करणं बंद कर, पण कधी त्याने माझं ऐकलं नाही. कारण त्याला त्याच्या आईचं तर कधी ऐकायचंच नव्हतं, कारण आई त्याच्या भल्याचं बोलते हे त्याला कधी कळतच नव्हतं. पण चला निदान आता आईचं नाही पण बायकोचं तरी ऐकेल असं मला वाटतं आणि हीच माझी अपेक्षा आहे. तेव्हा आता नम्रता म्हणते की ऐकतील आणि तुम्ही माझ्याकडून लिहून घ्या की नक्की ते ऐकतील, मी काही करेल. आकाशला मात्र आता ह्या ऑफिसच्या जे काही हे इलेक्शन आहे तर त्यासाठी उभं राहायला मी तयारच करेल आणि फक्त तयार करणार नाही तर जिंकायला सुद्धा लावेल. तेव्हा वल्लरी तर नम्रतावर फारच खुश होते आणि म्हणते की शाब्बास सुनबाई, आता शोभतेस तू या वल्लरीची सुनबाई. तेव्हा आता वल्लरी हे सर्व कसं बोलायचं आणि कोणत्या वेळेस बोलायचं आहे हे सर्व काही सांगते आणि म्हणते की नम्रता. त्यानंतर आता ईश्वरी अर्णवला कोट घालून देते आणि कोट घालून आता ती म्हणत असते की एवढंच आहे तर तुम्हीच आता स्वतः आकाश सरांचं नाव आता त्या बोर्ड ऑफ डिरेक्टरवर सिलेक्ट करून टाका. तेव्हा आता अर्णव म्हणतो की मी सिंदूर अगं असं नाही होत. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की का होत नाही, तर अर्णव म्हणतो की सात्विक फॅशन मध्ये आता जे काही आता हे आहे तर ते सगळेजण मात्र या बोर्ड ऑफ डिरेक्टर साठी उभे राहणार आहेत. जे काही आता हे प्रत्येक जण आहेत सात्विक फॅशन मधील कर्मचारी, त्यामध्ये आकाश सुद्धा उभं राहणार. आकाशने सगळ्यांना इम्प्रेस केलं पाहिजे आणि आकाशने जे काही प्रेझेंटेशन आहे तर ते व्यवस्थित दिलं पाहिजे. आणि आता मात्र जे काही बोर्ड ऑफ डिरेक्टरचे मेंबर्स आहेत तर त्यांनी त्याला अगदी सिलेक्ट केलं पाहिजे. त्याला जर मेजॉरिटी आता हे वोट्स मिळाले तर मात्र तो सिलेक्ट होऊ शकतो. तेव्हा हे ऐकून आता ईश्वरी डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे भगवान, बरं ठीक आहे पण मला नक्कीच खात्री आहे की आकाश सर नक्कीच आता पूर्णपणे सगळं काही व्यवस्थित करू शकतात. आणि हे बघा सर मी काय म्हणते, आता खाली सगळेजण असतील त्यामुळे तुम्ही सगळ्यांना एकदा सांगून टाका. तेव्हा अर्णव म्हणतो की आत्ताच आणि लगेच. तर ईश्वरी म्हणते की सर चला, शुभ कामे देरी नाही करनी चाहिए, म्हणून ती अर्णवच्या हाताला धरते आणि चला चला सर असं म्हणून त्यांना शेवटी ताईला सुद्धा बरोबर वाटेल, छान वाटेल तिला हे सगळं काही ऐकून, तिला आनंद वाटेल, त्यामुळे तुम्ही चला बरं म्हणून ती अर्णवला घाईघाईने खाली घेऊन येते. खाली आकाश, अंजली आणि अविनाश मामा हे बसलेले आहेत. तेव्हा ईश्वरी अर्णवला घेऊन येते आणि तेवढ्यात मात्र आता लगेच अविनाश मामा अर्णवला गुड मॉर्निंग करतो आणि अरे आज तर ऑफिस मध्ये AGM आहे, झाली का सगळी काही तयारी. तेव्हा अर्णव अंजलीला विचारतो की ताई ऑल फिट. तेव्हा अंजली म्हणते की यस ऑल फिट. त्यानंतर अर्णव म्हणतो की मला एक अनाउन्समेंट करायची आहे, प्लीज सगळ्यांनी ऐकून घ्या. आणि आता तुम्हाला तर माहितीच आहे की आज आपली AGM आहे, सात्विक फॅशनच्या बोर्ड ऑफ आता मेंबरची आपली मीटिंग सुद्धा होणार आहे. आणि वल्लरी आणि नम्रता हे किचन मध्ये असतात. आता ते दोघी लगेच हे सगळं ऐकून एकमेकांकडे बघत असतात. आणि आता अर्णव पुढे म्हणतो की आता मला असं वाटतं की बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंग साठी या मेंबर साठी मी आकाशचं नाव पुढे करणार आहे. ऐकून आता अंजलीला फारच आनंद होतो. अंजली म्हणते की वाव, आणि
आता सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. वल्लरी आणि नम्रता या दोघींना तर फारच आनंद होतो. दोघे एकमेकांकडे बघून खूप खुश होऊन हसतात. अविनाश मामा म्हणतो की अरे आकाश बघ क्या बात आहे, अरे अर्णव स्वतः तुझं नाव सुचवणार आहे. तर आकाश आश्चर्यचकित होतो आणि तो म्हणतो की दादा अरे काय इतकी मोठी जबाबदारी मी कसं करू शकतो, नाही पूर्ण करू शकत, कसं स्वीकारू शकतो. त्यावरती आता अर्णव म्हणतो की व्हाय नॉट. आणि हे बघ आकाश मी तुला खूप जवळून आता ऑब्झर्व केलेलं आहे, इतके वर्ष तू काम करतोय, जे सगळे काही मेहनत वगैरे मी बघितलेली आहे, त्यामुळे तू हे जो काही जॉब आहे तर तो एकदम गुड करू शकतो, परफेक्ट करू शकतो. सगळं काही काम तू एकदम प्रकारे छान हँडल केलेलं आहे, त्यामुळे आता हे काम सुद्धा व्यवस्थित तू पार पाडू शकतो. कम ऑन. सगळ्यांना फार आनंद होतो. वल्लरी तर आता खूप खुश होऊन हसत असते आणि नम्रता सुद्धा. त्यानंतर आता अविनाश मामा अर्णवला म्हणतो की अरे अर्णव यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट कुठली असणार आहे आमच्यासाठी. आणि आकाश मला नक्की खात्री आहे की तू नक्की कमिटीवरती निवडून येणार आहे. तर त्यानंतर आता नम्रता म्हणते की आकाश किती काही झालं तरी आता हे इलेक्शन तुम्हाला लढायलाच पाहिजे. आता आकाश म्हणतो की हो फायनली हे सगळं मान्य आहे, परंतु आता हा सगळा डिसिजन आहे तर तो बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मेंबरशी असणार आहे. तेव्हा अविनाश मामा म्हणतो की अरे स्वतः आता हे जे काही नाव अर्णवने सुचवलेलं आहे तर नाही कोण म्हणणार आहे बरं तुला. त्यानंतर आता लगेच अर्णव म्हणतो की मामा तसं नाही. तर अंजली म्हणते की मामा अरे अगदीच तसं नसतं, अरे बोर्ड ऑफ मेंबर्स आहे तर त्यांचं सुद्धा मत यासाठी ग्राह्य धरावं लागेल आणि त्या व्यतिरिक्त इतर कॅन्डिडेट सुद्धा आहे, त्यांचं सुद्धा प्रेझेंटेशन हे झालंच पाहिजे. सगळ्यांचं हे अगदी सगळं बघून मात्र मग ठरेल की नक्की काय होतं ते. पण आम्ही दोघं मात्र आकाशला वोट देणार आहोत. तेव्हा सगळेजण फार आणखीनच खुश होतात. त्यानंतर आता नम्रता खुश होत म्हणते की मी पण सगळेजण खुश होत असतात. अविनाश मामा मात्र आता आकाशच्या नावाने चेअरअप करतो. तेव्हा आता आकाश खूप खुश होत सगळ्यांना थँक्यू बोलतो. तेव्हा आता लगेच अविनाश मामा म्हणतो की अरे आकाश थँक्यू असं बोलू नको, तिकडे गेल्यानंतर नक्की तू काय प्रेझेंटेशन करणार आहे आणि इथेच तू कर प्रयत्न, म्हणजे थोडीशी रिहर्सल होऊन जाईल, हो की नाही अर्णव. चला लवकरच. तर आकाश उभा राहतो ओके असं म्हणून सगळ्यांच्या समोर येतो आणि आता नम्रता तर खुश होऊन बघत असते. तेव्हा तर आकाश बोलायला सुरुवात करतो. जसं तो मात्र आता प्रेझेंटेशन देत आहे असेच तो समोर बोलत असतो. सात्विक फॅशन साठी खूप काही प्रोजेक्ट हँडल केलेले आहेत आणि अगदी फॉरेन जे काही क्लायंट सुद्धा आहेत तर ते सुद्धा हँडल केलेले आहेत. आणि अंजली मॅम आय होप मला तुमचा वोट नक्की मिळेल म्हणून. तेव्हा मात्र आता अंजली सुद्धा मात्र म्हणते की हो मिस्टर आकाश, जे काही आपलं प्रेझेंटेशन आहे तुमचे जे काही आता हे रेकॉर्ड्स आहे तर ते बघता तर मला असं वाटतं की मी तुम्हालाच वोट देणार आहे. तेव्हा सगळेजण मात्र खुश होत हसत असतात. सगळ्यांना फारच आनंद होतो. तेव्हा आता अर्णव म्हणतो की चला उशीर होतोय. तर ईश्वरी थांबा म्हणते, मी दही साखर घेऊन येते. तर अविनाश मामा आकाशला ऑल द बेस्ट असं करतो. सगळेजण आता आतमध्ये जातात. तर नम्रता ही आकाशकडे बघून खुश होत हसत असते. आकाश म्हणतो की काय मॅडम मी तुम्हाला म्हटलं होतं आता माझा आणि माझ्या प्रत्येक कामाचा विचार करतो, तू का शंका घेते. तेव्हा आता नम्रता हसते आणि कान पकडून सॉरी असं म्हणते. तेव्हा आता नम्रता म्हणते की यापुढे मात्र मी काही बोलणार नाही. तर आकाश म्हणतो की हो ठीक आहे आणि तो चेंज करायला आतमध्ये जातो. तर वल्लरी आणि नम्रताला फारच आनंद होत असतो. शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये त्यानंतर मात्र आता ईश्वरी अर्णव सरांना घेऊन कमळाचं फुल येते आणि आता ती कमळाचं फुल देत असते. त्यावरती अर्णव म्हणतो की एकतर फार उशीर होतोय आणि तो लगेच घाईने खिशामध्ये लावायला घेतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की अहो सर हे गुलाबाचं फुल आहे का खिशामध्ये ठेवायला, अहो ते कमळाचं फुल आहे आणि ते देवीला व्हायचं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की कळालं. तेव्हा तो फुल हातात घेतो आणि ईश्वरी समोर अगदी नतमस्तक होतो आणि म्हणतो की तू माझ्यासाठी देवीचा आहे. आणि ईश्वरीला मात्र तो आता ते फुल देतो. ईश्वरी खूपच खुश होते. त्यानंतर आता तो ऑफिसमध्ये येतो आणि आकाशला म्हणत असतो की सगळ्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मेंबर्सला तू प्रूव्ह करायचं, खरंच एक खूप मोठा बेस्ट कॅन्डिडेट आहे. तेव्हा आकाश म्हणतो की ठीक आहे. तो मात्र आता बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग भरलेली असते आणि त्यामध्ये मात्र आकाशचं नाव नसतं. तेव्हा अंजली विचारते की सॉरी पण यामध्ये मात्र आता आकाशचं नाव नाही. तेव्हा लगेच आता अंजली असं म्हटल्यानंतर दुसरी एक मॅम म्हणते की सॉरी कारण आकाश या सर्वासाठी पीठ नाहीत. तेव्हा आता आकाशला म्हणजे राग येतो. आता हे सगळं काही अगदी एक भांडण म्हणजे अर्णवने मुद्दाम केलेलं आहे असा गैरसमज निर्माण होतो. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.